मग या काळात खोट्या गुन्ह्यात फडणवीस आणि शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न झाला। एसआयटीच्या तपासात हे उघड झालंय। माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। रश्मी शुक्लांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी या संदर्भातला अहवाल पाठवलेला आहे। उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहाय्यक आयुक्त सरदार पाटलांवरही गुन्हा दाखल करण्याची शिफारस या अहवालातून करण्यात आली आहे। 2016 मध्ये दाखल गुन्ह्याच्या फेरतपासाचे आदेश देत गोवण्याचा प्रयत्न झाल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्या सोबत आहेत। सूरज, हा सगळा प्रकार खूप धक्कादायक आहे, नेमकं काय आहे या अहवालात? एक केस होती, त्या केस मध्ये असा आरोप करण्यात आला होता की त्यावेळेचे जे डीजीपी होते संजय पांडे त्यांनी खोट्या गुन्हे ते सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा कट रचला होता आणि त्यावेळेचा एक स्टिंग ऑपरेशनही देखील समोर आला होता। त्यात सरदार पाटील नावाचे एसीपी आहेत, त्यात त्यांचं स्टिंग होता आणि त्यात अशा भाष्य करत असताना ते दिसत होते। अहवालात असं सांगण्यात आलेलं आहे की तो व्हिडिओ FSL ला पाठवण्यात आला होता आणि त्यामध्ये काही स्पष्ट असे त्यांना गोष्टी मिळालेल्या आहेत ज्या या दिशेत इशारा करत आहेत। त्यामुळे अशी शिफारस करण्यात आलेली आहे की यावर गुन्हा दाखल करून तपास करण्याची गरज आहे। आणि सध्या ही जी शिफारस आहे, रश्मी शुक्ला रिटायर होण्याआधी त्यांनी ही शिफारस केली होती आणि ACS होमला ती फाईल पाठवण्यात आलेली आहे। सध्या त्यावर विचार सुरू आहे। हा जो प्रकरण आहे तो खूपच गंभीर असल्याचा त्यावेळी सांगण्यात आला होता आणि त्यामध्ये संजय पुनेमिया नावाचा एक व्यक्ती आहे ज्याच्या सांगण्यावरून एक गुन्हाही देखील दाखल झाला होता। तर हा जो प्रकरण आहे ह्याची तपास सध्या जे शिफारस आहे त्यावर विचार करत आहे। नक्कीच खूप गंभीर असे हे सगळे आरोप आहेत, त्यामुळे आता या संदर्भात पुढे कशी कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।